स्वराज, काय झालं? तुम्ही अपसेट दिसताय. नाही, काही नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून तरी असंच वाटतंय. नाही, तसं काहीच नाही. ते दिवसभर जरा थकलोय ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. बाकी काही नाही. नक्की ना? हां, काहीच नाही. बर, एकदाचं झालं आपलं लग्न. म्हणजे लग्नात आणि विधीमध्ये बरीच संकट आली, पण शेवटी लग्न व्यवस्थित पार पडलं. मी ना खरंच खूप खुश आहे. म्हणजे तुमच्या घरच्यांनी मला स्वीकारलंय, मायेने जवळ केलंय, आणि अडथळे आले तरी सगळे विधी व्यवस्थित पार पडतायत. हे बघून खूप बरं वाटतंय हो मला. मला नाही असं वाटत आहे. काय? हां, म्हणजे आपलं लग्न झालं, सगळे विधी पार पडले, पण त्याबद्दल बोलतच नाहीये मी. पण त्यामध्ये आलेल्या अडथळ्यांचं काय? म्हणजे अगदी साखरपुड्यापासून ते आज सुनमुखापर्यंत जे काही विधी झाले, त्या प्रत्येक विधीमध्ये काही ना काहीतरी अडथळे आलेच. हां, आता तुम्ही म्हणताय तसं अडथळे जरी आले तरी विधी व्यवस्थित पार पडले, पण याचं सगळं श्रेय दीप आणि ज्योतीलाच जातं. आज ते जर नसते ना, तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण मला खरंच कळत नाही की आजपर्यंत इतके कार्यक्रम या घरामध्ये झालेत, एवढे प्रॉब्लेम्स कधी झाले नाहीत. आज अचानक नेमकं असं का घडतंय? स्वराज, हे बघा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही काळजी करू नका. आणि एवढे अडथळे येऊन सुद्धा आपलं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं. मग असं या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं बरोबर आहे का? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं, तरीही असं घडायला नको होतं. म्हणजे लग्नापर्यंत सगळं ठीक होतं, पण आज प्रॉब्लेम येण्याचं काहीच कारण नव्हतं ना. नेमक्या त्या सुभद्रा काकू आल्या आणि काय? नाही, म्हणजे तशी चूक कोणाचीच नव्हती, पण आणि उलट त्यांनी सगळं पाणी पण पुसून काढलं, पण अडथळा आलाच ना. अडथळा आला होता आणि इथून पुढे सुद्धा येत राहणार. हाच तर माझा उद्देश आहे या घरात येण्याचा. तुमची वाईट वेळ आणि तुमचे दिवस फिरायला सुरू झालेत स्वराज गायकवाड. आता सगळे वाईट दिवस मोजायला तयार राहा. देवा, कुठे आणून सोडलंयस मला. सर्वसाधारण माणसं पांघरुण म्हणून फक्त एक चादर ओढतात, पण कपड्यांचा ढिगारा पांघरुण म्हणून घेणारी फक्त तू आहे मीटर. एकतर पहिली गोष्ट आती, हा कपड्यांचा ढिगारा नाहीये, हा कचराचा ढिगारा आहे. कळलं? तू कसा राहतो या रूम मध्ये? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? सिरियसली, ही रूम बघून तुला काहीच वाटत नाहीये? एकतर तुझी अख्खी रूम मी आवरली आहे. कोणी सांगितलं तुला रूम? तुला आहे ना रूम मध्ये फक्त राहण्याची परमिशन दिली आहे, स्वतःची मनमानी नाही चालवायची. माझ्या रूम मध्ये मी तुला आधीच सांगून ठेवतोय. कसा मुलगा आहेस रे? एक तर तुझी अख्खी रूम मी आवरली, त्यासाठी तू मला थँक्स म्हटलं पाहिजे. कशाला आवरली पण? आणि काय प्रॉब्लेम आहे माझ्या रूम मध्ये? मला तर मस्त छान झोप लागते माझ्या रूम मध्ये. बे, तुला झोप लागायची ना तर लागू दे. मी या पसारात नाही बसू शकत. शी. बेस्ट आहे, बेस्ट आहे. तू एक काम कर, हा दरवाजा आहे, इथून सरळ बाहेर जा आणि सरळ तुझ्या घरी निघ. काय? हा दरवाजा इथून सरळ बाहेर जा आणि तुझ्या घरी निघ. ठीक आहे, थँक्यू. मी जाते
आणि पुरुषोत्तम काकांना सांगते काय की हा मला दाराजवळ जायला सांगतो आणि घरी काय काय सांगणार आहे? मी जाऊन सांगते काकांना की तू मला म्हणतो की या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच बसायचं. मी कधी बोलो आता तू मी म्हणालास- कधी बोललो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तुला एक झोपायचं? मिनिट काय आता काय म्हणालास तू की माझी रूम काय आवरायची नाही याचा अर्थ तोच होतो, कळलं? नाही मी काय म्हणतोय ऐक ना जाऊ दे सोड 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 काय सोड सोड ना मला जाऊ दे रे. ए मी काय म्हणतोय हा? नाही जाऊ दे. नाही, ऐक. बघ, बाजूला हो, जाऊ दे. तुला कळतंय का काय 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 अगं बाबांना कळलं तर मला ते घरात परत हाकलून देतील ना. मग काढू दे ना. का? अरे मग चांगलं आहे ना, तुझं घर ए? तुझे बाबा, तू तुझी रूम घेऊन बस ना, मी जाते. ऐक ना, माझं- नाही, नाही, नाट्यांची ओढ तिला ती दरवळणारी चाफेकळी अंगणभर चांदण मोती प्रेमाला व्याकुळ दीप काळीच त्याच मुखमाली अंधार सारून नाव जेड्या खडाला प्रीती वेडी